आणि मतदार संघातल्या कामांवर लक्ष केंद्रित करा. हे जे तुमचे पंतप्रधान आहेत, तुमचे म्हणतो मी, देशाचे नाही आहेत, ते भाजपमधल्या एका गटाचे पंतप्रधान आहेत. त्यांना संपूर्ण BJP सुद्धा स्वीकारायला तयार नाही. त्यांनी दिल्लीमध्ये त्यांच्या निवासस्थानी एक केटरिंगचा उद्योग सुरू केला आहे, केटरिंग सर्व्हिस. ते सगळे पक्ष सोडून येणारे लोक असतात, फुटीर गद्दार, त्यांच्यासाठी त्यांनी केटरिंग सर्व्हिस सुरू केली आहे. हे गद्दार लोक जमवतात, त्यांना चहाला बोलवतात, जेवायला बोलवतात आणि मग आश्वासनं देतात. एरवी भेटत नाहीत खासदारांना, मग ते त्यांच्याच खासदारांना भेटतात. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. देशाच्या पंतप्रधानाने अशा प्रकारे पक्षपाती वर्तन करावं. आम्हाला काय नाही बोलवत, 25 वर्ष खासदार आहेत, आमच्या इतर खासदारांना का बोलवत नाही? राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत. एक परंपरा आहे, प्रधानमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांच्यात चहापान होतं. त्यानंतर मुख्यमंत्री विरोधी पक्षनेत्यामध्ये चहापान होतं, एकमेकावर चर्चा होते. काँग्रेसचे प्रमुख नेत्यांना का बोलवत नाहीत? किंवा इतर पक्ष आहेत, अखिलेश यादव आहेत, राष्ट्रीय जनता दलाचे लोक असतील, डावे पक्ष असतील, त्यांना का बोलवत नाहीत? हे जे केटरिंग सर्व्हिस आहे हे गद्दारांचं. मला तर कळलं की हे जे 6 आमचे खासदार आहेत बरं का, त्यांच्या तोंडामध्ये मोदी जिलब्या भरवत होते, ढोकला जिलेब्या, आणि एकाच्या घशामध्ये ढोकला अडकला बरं का. मग मोदींनी त्याच्या छातीवर हात वगैरे सोडला असं सांगतात लोक. मला माहीत नाही. बरं, हे काय म्हणतात की मी तुमच्या पाठीशी आहे. म्हणजे तुम्ही काय करणार? प्रकरण न्यायालयात सुरू आहे. प्रकरण यांच्या गद्दारीचं न्यायालयात सुरू आहे. आणि जे तुम्ही सांगताय की मी तुमच्या पाठीशी आहे, चिंता करू नका, हा काय न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे का? हा सध्या जी सुनावणी सुरू आहे सर्वोच्च न्यायालयात, तर हा न्यायालयावरती दबाव आणण्याचा प्रयत्न आहे नरेंद्र मोदींचा. हे नरेंद्र मोदी खासदारांना जिलेबी आणि फाफडा आणि ढोकला खायला बोलवतात, गद्दार खासदारांना. पण गेले 15 दिवसापेक्षा जास्त काळ ते संसदेमध्ये येऊ शकले नाही. तिकडे या ना, आम्ही तुम्हाला देतो ना खायला, काय तुम्हाला जे काय आवडतं आहे, खिचडी, ढोकला, फाफडा, जिलेबी, आम्ही तुम्हाला देऊ ना सगळे खासदार. पण ना अमित शहा ना नरेंद्र मोदी हे संसदेचं अधिवेशन सुरू झाल्यापासून अद्याप सभागृहात, राज्यसभा असेल लोकसभा असेल, आलेले नाही. हे अत्यंत दुर्दैवी आहे. खरं म्हणजे मोदींनी जर ते खरोखर या देशातल्या कायद्याचे आणि संविधानाचे रक्षक असतात तर त्यांनी एक पथ्य पाळायला पाहिजे. जे तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत त्यांच्या विरुद्ध न्यायालयात खटला सुरू आहे, अपात्रतेचा निकाल लागले नाही. जे 6 खासदार तुम्हाला भेटले गद्दार आमच्या शिवसेनेचे, त्यांच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये खटला दाखल केला, निकाल लागायचा आहे, तरी तुम्ही त्यांना भेटता. याचा अर्थ तुम्ही पक्षांतराला उघड समर्थन देताय. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले लोक जेव्हा दुसऱ्या पक्षात जातात आणि नरेंद्र मोदी त्यांच्या तोंडात जिलेबी भरवतात, हे या संविधानाचं सगळ्यात मोठं हा अपमान आहे. मोदींनी त्यांना भेटणं हा गुन्हा आहे, किंवा गृहमंत्र्याने भेटणं हा गुन्हा आहे. अहो, त्यांच्याविरुद्ध खटला सुरू आहे अपात्रतेचा. तुम्ही न्यायालयावर दबाव आणताय. तुम्ही एका पद्धतीनं असं सांगताय की मी तुमच्या पाठीशी आहे, म्हणजे सर्वोच्च न्यायालय माझ्या खिशात आहे असं ते सांगताय. नाही, पण राऊतसाहेब असं म्हटलं जात आहे की शक्यता आहे की पुढच्या आठवड्यात संसदेच्या अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना विधेयक किंवा नारी शक्ती विधेयक जी गेल्या अधिवेशनात नामंजूर झाली ती या अधिवेशनात मांडली जातील आणि त्यांना समर्थन हवं आहे. त्यामुळे या
खासदारांना, पक्षांतर केलेल्या खासदारांना एक विश्वास किंवा एक पाठिंबा दिला जातोय. कसला विश्वास? गद्दारांना कोणी विश्वास देतो काय? देशाची परंपरा काय? गद्दारांना, बेईमान लोकांना कोणी प्रधानमंत्री विश्वास देतो का? किंवा गृहमंत्री विश्वास देतो का? हा मी तुमच्या पाठीशी आहे, गद्दारी केलीच मी तुमच्या पाठीशी आहे. हा देश नैतिकतेच्या करंगळीवरती उभा आहे. या हिंदुस्थानामध्ये रामायण महाभारत घडलेलं आहे ते नैतिकतेच्या मुद्द्यावर घडलेलं आहे. तुम्ही रामाचं उदाहरण देता ना आम्हाला, प्रभू श्रीरामाचं, पण रामाच्या दानपेट्या चोऱ्या करणारे दुसरं काय करू शकतात? हेच करू शकतात. नाही, पण आता समजा या शेवटच्या आठवड्यात संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात जर ही विधेयकं आणली गेली, मतदारसंघ पुनर्रचना विधेयक, नारी शक्ती विधेयक, ही जी विधेयकं आहे जी नामंजूर झाली ती पुन्हा आणली गेली, तर विरोधी पक्षाची आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका काय असेल? नारी शक्तीचं विधेयक आणण्याआधी नरेंद्र मोदींनी जंतर मंतरवरती ज्या लहान मुलींवरती पोलिसांनी त्यांचे अत्याचार केले त्या नारी शक्तीची माफी मागायला पाहिजे, ही आमची मागणी आहे. नुसतं कागदावरती नारी शक्ती आणून चालत नाही ना. तुम्ही त्या मुलींवरती कपडे फाडणार, पोलीस तुमचे बघितले चित्र ना, कसे बांबू घालतात बिचाऱ्या मुलींच्या पाठीमागून, चित्र बघा. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणार, त्यांच्या कुटुंबियांना धमक्या देणार. हे काय नारी शक्तीच्या सन्मानाचं चित्र आहे या देशामध्ये? नाही. तुम्ही अत्याचार करताय नारी शक्तीवरती आणि त्या अत्याचार पर्वाचे सूत्रधार हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत. कसले? बघा, ही दोन्ही बिलं पडतील. मुळात नारी शक्ती संदर्भातलं बिल आधीच मंजूर झालेलं आहे, मला माहिती आहे, संसदेमध्ये. तुम्ही कुठली नारी शक्तीचं बिल आणताय? रावसाहेब, मतदारसंघ पुनर्रचना विधेयक ज्या बाबतीत पडणार बिल, हे बिल पडणार. आता त्यांचं कसं आहे की त्याने शिवसेना फोडली, राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याच्या प्रयत्नामध्ये आहे, तो सुटणार नाही आता. मग समाजवादी पार्टीला हात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी TV9 मराठी